स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास कीडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। पलूस शहरात गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी एक धक्कादायक घटना घडली। पंडित विष्णू दिगंबर पलुसकर शिक्षण संस्थेचे संचालक संजय प्रभाकर परांजपे वय वर्ष 61 यांची अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये जड आणि टोकदार हत्याराने निर्घुण हत्या केली। रात्री सुमारे 8:30 वाजता ही घटना उघडकीस आली। मारुती मंदिराजवळ परांजपे यांचा जुना वाडा असून त्याला लागून गजानन सदन हे अपार्टमेंट आहे। सायंकाळी 5:30 वाजता ते श्री धोंडीराम महाराज मंदिरात दर्शनासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले होते। दर्शन करून परतल्यानंतर त्यांनी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये मोटरसायकल उभी केली। मात्र बराच वेळ होऊनही ते घरी न आल्याने कुटुंबियांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही। दरम्यान मुलगा मंदार परांजपे याला पार्किंगमध्ये रक्ताचा सडा दिसल्याने संशय आला। पुढे जाऊन पाहणी केली असता पार्किंगमधील कोपऱ्यात संजय परांजपे यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला। या घटनेने कुटुंबियांसह परिसरात खळबळ उडाली। माहिती मिळताच पलूस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला। संजय परांजपे हे संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे यांचे धाकटे बंधू असून शांत, संयमी व मितभाषी स्वभावामुळे त्यांची ओळख होती। साधी राहणी, हसतमुख स्वभाव आणि कधीही कुणाशी भांडण किंवा तंट्या नसलेले व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जात। आजोबा माधवराव परांजपे व वडील प्रभाकर परांजपे यांनी उभा केलेला समृद्ध वारसा त्यांनी जपला आणि पुढे नेला होता। या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून मंदार परांजपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम हे करत आहेत। दरम्यान आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।